तर आपल्याला जे बांबू पाहिजेत ना मित्रांनो, मोठ्या साईजचे बांबू लागतात त्या रेसिपीसाठी आणि ते इथंच भेटतात. आणि आता आपण हे त्याच्यामध्ये चिकन भरून घेणार आहे. थोडं थोडं टाकायला लागणार आहे. चांगलं शिकवा ना. मस्तपैकी मित्रांनो सगळं काढून घेतलंय, एक नंबर असं भात वगैरे वाढून घेतलंय आणि आम्ही एकत्रच सगळे जण जेवायला बसलोय. कसली लागल्यात रे बाबा, बघा. हा ना, कसली आवळं लागली बघा मित्रांनो. आणि एकदम घराच्या शेजारी आवळं आहे वगैरे, खालते घर आहे आमचं. आणि इथंच काय लागलं ते पुढं का बघा. आज किती जण चाललो आम्ही सोबत. आज लय मंडळी. हा बस ना. आता आपण चालू जुन्या माळणीकडे. तर तिथंच आपण ते हे तोडणार आहे. काय हो, बांबू तोडणार आहे. आणि तसंच आता आहे ना, जाता आता जुनी माळणी पण दाखवते तुम्हाला. हे दिसतंय समोर ते मंदिर आहे बघा, माळीण गावातलं जुन्या. आणि इकडे वरतीला साईडला दिसते ती शाळा. तर आपल्याला जे बांबू पाहिजेत ना मित्रांनो, मोठ्या साईजचे बांबू लागतात त्या रेसिपीसाठी आणि ते इथंच भेटतात. म्हणजे हे माळीण जे गाव आहे ना, जुनं माळीण, त्याच्या शेजारी याचं मंदिर आहे, वर्सुबाईचं मंदिर आहे. आणि त्या मंदिराच्या शेजारून पूर्ण ते बांबूचं बन आहे. तर तिथं आपण जाणार आहे, तिथं तोडायचं आपल्याला एक बांबू. आणि बाकी तुम्हाला माळीण गाव दाखवतो. बघा इथं माळीण गाव होतं. तर बघा हे जुनं माळीण गाव आहे मित्रांनो. इथं ते बघा हे असं बनवलंय. इकडं कसं बनवलं ते दाखवतो मी. हे पूर्ण हे जो एरिया समोरचा दिसतोय ना मित्रांनो, हे पूर्ण इथं गाव होतं जुनं माळीण. आणि मग आमच्या आवडीचं गाव इथंच वर. हे जो डोंगर आहे ना, हे इथून बघा हे दरड कोसळली होती. आणि ते वर तिथं दिसतंय वर, इथं वर आमचं घर आहे. बरोबर याच्या वर इथं घर आहे. एकदम सुंदर गाव होतं मित्रांनो. बघा असं आता कोणी म्हणूच शकत नाही की इथं गाव होतं म्हणून. बघा पूर्ण झाड वगैरे लावलेत आता इथं. तर या साईडला इकडं शाळेपासून तिकडच्या साईडचे जे घर होतं ती पण आता बंद आहेत. इथं आता राहत नाही कोणी, पण ते फक्त चांगले. हे बघा हे गावाची शाळा. हे माळीण गावामध्ये तर इतक्या आठवण आहेत. माझं लहानपण तर इथंच गेलं का. ते माझं मामाचं गाव आहे. तर इथंच आम्ही लहानच मोठं झालो, 4थीपर्यंत तर इथंच होतो आम्ही मामाकडं. आणि म्हणजे मामा परत आत्या वगैरे बरेच जण होते. कमीत कमी 15 ते 16 जणांना यामध्ये जीव गमवावं लागलं. तर खूप साऱ्या आठवणी आहेत ह्या माळीण गावामध्ये. चला आता आहे ना जाऊयात बनामध्ये जाऊयात तिथं आपल्याला. कारण ते लय डेंजर काम आहे मित्रांनो, बांबू काढायचं. ते म्हणजे निघतच नाही. बघू, लय प्रयत्न करायला लागतात, त्याच्यात खूप वेळ जाणार आहे आपला. ह्या देवापाशी तर आलेलो आहे आता आम्ही. तर इकडं वरतीला साईडला बघा किती मोठे मोठे बांबू आहेत. तर आपल्याला शोधून जे सगळ्यात मोठा असेल ना तो तोडायचा आहे. तर मित्रांनो मंदिरापाशी आलोय आपण. इथं वर्सुबाईचं मंदिर आहे. आणि इथली एक काय म्हणतात त्याला, परंपरा आहे, प्रथा चालत आहे की जर आपल्याला इथून एखादा बांबू न्यायचा असेल ना, यायचं गपचूप यायचं आणि देवाला नारळ फोडायचा, पूजा करायची आणि आपल्याला एक पाहिजे तसा एक बांबू घेऊन जायचा. असं एक हे म्हणजे इथं सगळीकडेच. आणि जर आपल्याला जर लय पाहिजे असतील ना, एकदम जास्त घराला वगैरे नेतात काही लोक, तर त्याच्यासाठी पावती फाडायला लागते. तर आपल्याला एक बांबू पाहिजे. आपण जाऊया बघा, नारळ आणला आपण, थोडं सोलूयात आणि पूजा करूया देवाची. आणि त्याच्यानंतर तोडून एक बांबू घेऊन जाऊयात. हे बघा नारळ तर सोलून झालंय. आता मस्तपैकी नारळ फोडून घेऊ देवाला. चल ते नारळ फोडून झाले बघा. देवाला ठेवला. द्या प्रसाद सगळ्यांना.
नारळ आहे ना सोलायची गरज नाही लागली डायरेक्ट निघाला नाही काही एखादं. चला चला आता बांबू तोडूयात, लय वेळ झाला का नाही. किती काटे राहतात बघा, किती हे करावं लागते तोडायला. लागलं नाही हो, एकदम लांब लांब काटे राहतात त्याला आणि एकमेकांना ते असे याच्याने काट्याने गुंतलेलं राहतं, त्यामुळं ते सेपरेट करायला लय वेळ लागतो. तोडून तर झालं पण लागलं त्यांच्या जोराचं. किती वर आलं बघा ना डायरेक्ट इकडे गाडी पशी बघा त्याचं. हे लय मोठं राहत आहे अरे ते. किती डबा बाहेर बघा कशी हालत झाली यांची. बाबा कसं झालंय अहो. आता असं नाही पण नंतर हे किती लागलंय ग बाबू. अंगो सगळं बघा ते पांढरं पांढरं पडलंय. डोकं बिकं सगळं कसं वाटतंय माहितीये का, तुम्ही राबून आल्यासारखं वाटत. मेहनत लय लागते हो. पूर्ण कसं कोरडा पडला. आता पाणी पण नाही प्यायला आपल्याला. एक तर तोडून झालं बघा आपलं. अरे काय होते तुम्हाला, लागल बरं फटका त्याचा. हे बघा आपण तर तोडून घेतलेत आपले मस्त पैकी झाले. तर तुम्ही तोडू द्या ना. मी नाही मदत करू लागले का, ओढून ओढून इकडे माझ्या हाताची कातडी गेली. एवढी मेहनत केली मित्रांनो. तेच नाही किती 6 झालेत. 6-7 घेतले हे बघा, हाताचे पार रक्त राहत तोपर्यंत. आणि आता एवढे झाले तोडून घेऊन जाऊयात आता नदीवरती, स्वच्छ मस्त धुवून घेऊ. आणि अजून आपल्याला कोंबडी पण घेतली, ती पण साफ करायची, त्याचं मटण बनायचे. आता आज माझा हाल होणार होता. चला आता डायरेक्ट घाम घालायला डायरेक्ट. तर मित्रांनो सगळी तयारी करून आता बघा फायनली आता आलोय नदीच्या जवळ. आणि बघा कोंबडी आणली. आज लय खुश आहे रे, मटण खायचं वाटतं आज. किती काय काय घेऊन आले बघा आज. मस्त पैकी आता इथं बसूयात आणि या साईडला नदी पलीकडच्या साईडला बसूयात. इकडून ऊन येईल थोड्या वेळाने, त्या साईडला बसवत आलो बघा. एक नंबर जागा इथं. तर चला बघा सगळी तयारी केली मित्रांनो मस्त पैकी. हे बघा इथं आथरलं आणि इथंच चूल करूयात. हे जरा थोडंसं आडूस आहे. पोरा गेल्यात पोहायला तिकडं, त्या साईडला पोरा पोहायला गेल्या ना. मस्त सावलीची जागा आहे मित्रांनो, एक नंबर अशी नदीच्या कडेला भारी. इथं चूल करू म्हणजे मग एकदम आडुशाला. एवढं दगडी आणलं बघा आता. आणि चूल करून घेऊयात व्यवस्थित. अशी उभी चूल करायची मित्रांनो, जेणेकरून आहे ना त्याच्यावरती ते आपले जे बांबू आहेत ते व्यवस्थित बसवता येतील. हे लागलं चूल करायला आणि ते बरोबर बांबू ठेवून बसताय का नाही. एकतर ते आपल्याला हलवायला लागत होतं सारखं सारखं. हा ना, दोन्हीकडनं अशी सारखे पलटी करावं लागत आहेत. तर हे बघा अशा प्रकारे ना चूल करून घ्यावं लागते आपल्याला. तर चूल झाली आता करून आपली. पण ते बांबूच बसायला पाहिजे ना नीट. बांबू चालवलेत मित्रांनो धुवायला. हे बघा मस्त आंबले बांबू आपण मस्त धुवून घेऊयात मित्रांनो असे व्यवस्थित. हे बघा बांबू तर धुवून आणलेत मी. तर आता चला आपण चूल पेटवून घेऊ मस्तपैकी. हे गेले तर आपल्याला चिकन साफ करून देता. बापरे एवढं ऊन झालंय, सावलीत आलं की बरं वाटतंय. चिकन मस्तपैकी स्वच्छ करून घेतलं मित्रांनो. तोपर्यंत बघा अशी का नाही इकडे मस्तपैकी चूल पण केलेली. चुलीवरती भात घालते, एका साईडला भात घातला आणि या साईडला आपल्याला ते चिकन ठेवायचं. तर भात शिजून देऊयात. तोपर्यंत चिकन आहे ना बारीक कट करून घेतो, म्हणजे बारीक कट करून त्याच्यामध्ये बरोबर व्यवस्थित बसेल. अजून मसाला वगैरे लावून पण ठेवायचा आपल्याला.
तरी आपण आडूशाला बसलोय. इकडे मस्तपैकी आपलं भात शिजतंय बघा. आणि हे इकडे लागलेत चिकन साफ करायला. अयो, बारीक बारीक पीस करा बरं. नाही बारीकच पीस केले तर म्हणजे त्याच्यामध्ये बसली पाहिजे ना. किती फाट्या नाही म्हणते तर एवढी फाट्या घेऊन आल्या तर. एवढी बेकार हवा सुटली ना की आहे ना त्या भाताला हवाच लागणं झाली मित्रांनो. बघा किती वेळ झाला अशी कशी जी सुटली. माझं चिकनसुद्धा एकदम मस्तपैकी रेडी करून ठेवलं आहे. हे बघा चिकनसुद्धा रेडी करून ठेवले आणि इकडं ते हे सुद्धा ठेवले बघा व्यवस्थित धुवून आणून ठेवले. तर आता आहे ना चिकनला मसाला लावून घेऊयात तोपर्यंत आपला भातसुद्धा शिजतोय. हात कापलं बरं. सुरी आणले मी. सुरी दे. नाही ठीक आहे. याने कापते चांगलं ना. सगळं एकदम मागं आलतो ना तेव्हा एकदम मस्त वातावरण होतं मित्रांनो. आता आहे ना सगळीकडे रोपं पेटवले ते बघा इकडे वरतून सगळे. आता पावसाळा जवळ आल्यामुळं रोपं पेटवलेत आणि त्याच्यामुळे ना सगळीकडे असं दूर दूर झालं आहे. डोळ्यांची आग झाली का नाही ना. नाही तर एकदम मस्त हे होतं. तर आता हे बघा इकडं कांदा कट करून दिला. कांदा आणि टोमॅटो कट करून ठेवलं आहे आपण. आणि अशी काय लागली मसाले टाकून घ्यायला. तर थोडे मसाले टाकून घेऊयात याच्यामध्ये चिकनमध्ये. मग तोपर्यंत आपला भातसुद्धा शिजतोय. हां हळद टाकून घेते. लाल तिखट आहे. तिखट करायचं काय. नाही जास्त नको ना पोरत ना खायला. दाणा पावडर टाकून घेते. चिकन मसाला. कांदा मसाला टाकू थोडासा. आणि गरम मसाला. तर बघा सगळे मसाले टाकून घेतले एकदम भारी. आणि मसाले टाकले तर त्याच्यामध्ये फक्त आता मसाल्यामध्ये असं तेल टाकाशी वरून आणि चांगलं असं मसाला लागेल त्या चिकनला तसं लावून ठेवू. ओके आलं लसूण पेस्ट टाकूयात बघा. तेल टाकून घेते. तेलामध्ये शिजवणार आहे तर तेल जरा थोडंसं आपल्याला जास्त टाकायचं आहे. तेल टाकलं तर डायरेक्ट कलरच चेंज झाला. हां मग पैकी मसाले ते टाकून घेतले तर सगळे मसाले टाकले. आला लसूण पेस्ट मस्त 2 लिंबू पिळले तर आणि कोथिंबीर आणि आता चवीनुसार मीठ टाकते. आणि सगळं हे झाल्यानंतर आपल्याला हे जे आहे ना हे पण त्याच्यामध्येच टाकायचंय. मीठ टाकून घेते बघा. कसलं भारी दिसतंय बघा. एकदम मस्त मसाला लागला एकदम चिकनला आणि व्यवस्थित. पाणी तर अजिबातच वापरणार नाही आपण. हां नुसतं तेलामध्ये शिजवणार त्याला आहे. आपोआप पाणी सुटतंय त्याच्यामध्ये टाकले वगैरे. शिजतंय सुटते आणि त्याच्यामध्ये चिकन शिजलं जातं. त्याच्यामुळे एकदम भारी लागतं. आजच ना आज आहे ना माझंच हाल झालं सगळे जास्त खरं म्हणजे. मला चूल फुकूनच कंटाळा आलाय. आज लय हाल झालेत आमच्या सगळ्यांचे. उन्हाच्या भरात आलोय आणि इकडे आजूबाजूला सगळीकडे रोपा पेटवल्या तर त्याच्यामुळे सगळं वातावरणच चेंज झालंय. चला आता बराच वेळ झाला मित्रांनो. चिकन ठेवलंय. आता कांदा टाकूयात बघा मस्तपैकी त्याच्यामध्ये बघा. आता त्याच्यात टोमॅटो टाकूयात. मस्तपैकी मिक्स करून घेऊयात ते बघा मसाल्यामध्ये एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. आणि आता आपण हे त्याच्यामध्ये चिकन भरून घेणार आहे. थोडं थोडं टाकायला लागणार आहे कारण की छोट आहे. बारीक आहे ना ते जरा थोडं अजून मोठं पाहिजे होतं बांबू पण आपण एकच तोडला आणि तो पण थोडा बारीकच निघाला. जे बारीक बारीक पीस ते बरं काही बांबू मोठे आहेत ना त्याच्यामध्ये ते बसतील. हां जागा ठेवा बरोबर. केळीची पानं ना व्यवस्थित धुवून घेऊयात मित्रांनो. आपल्याला बांधायचं त्याच्यावरती. तर बघा असं मस्त आता केळीची पानं आणलं तर साफ करून घेऊयात. त्याच्या बघा असं आहे ना बांधून घेऊयात असं व्यवस्थित. बघू शकता एकदम मस्त पैकी. हे
असे मस्तपैकी आता गाठ मारून घेतले, जेणेकरून ते सांडणार नाही खाली. आणि मस्तपैकी आता रेडी झाले एक. तर असंच आहे ना, हे सगळे जे आपले बांबू आहेत ना, ते सगळे आता रेडी करून घेऊयात आणि मग मस्तपैकी भाजत ठेवूयात, म्हणजे शिजवूयात ते. शेवटचं राहिले बघा, मस्त बांधून घेतले तर सगळे. ते बघा कसे ठेवले तर दिसायला लागले तरी ते. भारी दिसतंय हो. हा, काय ना? ठेवून घेऊ इकडे. चूल तर आपली बघा कशी हे केली बघा, हा, चूल पेटणार आहे आता ते. पेटणारे. आता ती खालून आहे ना, मस्त गवत टाकलं, काड्या टाकल्यात. आता वरून ठेवून घेऊ आणि नंतर मग आपण जाळ करू, असं ठेवूयात असे. कारण की जाळ केल्यावर परत ठेवता येणार नाही आपल्याला. हा, त्याच्या काय केलं ना एकदा, तर हा, मग लक्षात येतं. आता ते लाईनीशीर ठेवून घेऊ. हा, इटांचं जर बनवलं ना तर एकसारखं दिसतात नाही का, एकदम भारी आणि दिसतंय. व्यवस्थित ठेवता पण येईल. जर आपण घरी बनवलं ना घरामध्ये, तर हे जे आहे ना इटा जर ठेवलं ना, तर एकदम भारी दिसेल. आता भिजायचं ना, आता भिजायचं. मित्रांनो हे बघा, आता मस्तपैकी आता आपण चुलीवर ठेवलंय ते. आता चांगलं अर्धा एक तास चांगलं शिजून देऊयात, दोन्ही साईडनी चांगलं उलटं व्यवस्थित करून शिजूयात. अशी काय इकडे बसले. चला आता मला ना एवढं सकाळी घामानं भिजलं होतं, आता जरा पोहायला जातो इकडे मस्तपैकी. अशी का आता तू बघ. हा, काय काय यायचं तुला पोहायला? वरती आपलं मस्तपैकी चिकन शिजतंय आणि इकडे बघा हे मुलांना पोहायला शिकवत आहे. हृदयला माझ्या काय पोहायला येत नाही अजून, दाखवते मी तुम्हाला. हे लागलं पोहायला शिकवायला बघा पोरांना. आम्हाला सारखंच नदीला यायला लागतंय, त्याच्यामुळं पोहायला यायला तर खरंच गरजेचं आहे. लागले पोरांना पोहायला शिकवायला. चांगलं चांगलं शिकवा 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 ना. अरे नाकात पाणी गेलं. इकडे बाळा, काय म्हणते, तुला पण जायचंय? हा, पाणी किती खोल आहे, पडशील बाळा, पडशील. हे बघा एक साईड तर मस्त आपली बघा कसली भारी भाजली आहे, पूर्ण जळालेलं दिसतंय बघा. फक्त आता एक साईड भाजायची. आतमध्ये चिकन जास्त जळून पण उपयोग नाही, नाहीतर आतलं चिकन जळून जाईल. जळून जायला थोडा वेळेस शिजून देऊया, थोडंसं एका साईडनं भाजून देऊयात, जेणेकरून जर एका साईडनं थोडं कच्चं राहिलं असेल तर ते व्यवस्थित होईल. आणि आता रेडी झाले ते. धुराने ना डायरेक्ट हालत झाले मित्रांनो. चला आता काढून घेऊयात. झालेलं आहे रेडी. आता वत्ताना दाखवतो कसं झालं आहे, व्यवस्थित झालं आहे की नाही काय माहीत नाही. तर चला अशी का पाणी आणा आपल्याला, आणि भातसुद्धा इकडे घेऊन ये. अशी का आली, पाणी घेऊन सुद्धा आली अशी का बघा आता. आणि आता काढून घेऊयात मित्रांनो. हे झालं का नाही उरक पटकन. बघा इकडे ना केळीची पानं मस्तपैकी आथरलेत. आता त्याच्यावरती वतूया चिकन. हा ना, केळीच्या पाण्यावरती होते मस्तपैकी. आता बघा थोडं इकडल्या साईडला आथरलं मित्रांनो, जरा थोडं लांब बसूयात, कारण की लई दूर लागत होतं त्याच्यामुळं. आणि तिथं केळीची पानंसुद्धा आथरून घेतल्यात मस्तपैकी. चला आता काढून आणूयात आणि इकडे ओतूयात त्याच्यावरती. दाखवा मस्तपैकी झाले सगळं. काढून नेऊन ठेवा तिथं. ओतू का पण फायनली ओतून बघू शिजले का चिकन. शिजले बघा, कसलं भारी दिसतंय. शिजले बरं का का. हे बघा असं झालंय आपलं मस्त पैकी चिकन, मस्त शिजले बघू. मस्त पैकी त्याला असं आहे ना रस्सा सुटलाय आणि मस्त शिजलेत चिकन. शिजले का बघतोय मी. हा शिजलेत का, शिजले का. हा चला सगळं काढून घेऊ मग आता. एकदम टेस्टी लागतंय. तर सगळं बघा चिकन काढून घेतलंय आणि कसलं भारी दिसतंय बघा, एक नंबर असं चिकन. कसलं काय झालं का, पिला बसला का तिथं. बघा एक नंबर. तर चला आता याच्यामध्ये भात घेऊयात आणि मस्तपैकी खाऊयात मित्रांनो. जास्त शिजल्यामुळे ना सुकं सुकं झालंय, पण असलं भारी लागतंय ना किंवा वास एक नंबर. अरे आत्ता काय खरं नाही. हा बघा भात बघा कसा मस्त निघाला इथं काढलाय. आणि इकडं आता भात अशी का बारीक बारीक हे करा आणि असं पसरू भात.
तर बघा मस्तपैकी मित्रांनो सगळं काढून घेतलंय एक नंबर असं भात वगैरे वाढून घेतलंय. शिजलंय. आणि आम्ही एकत्रच सगळेजण जेवायला बसलोय आता. सगळं एक नंबर असं मध्यभागी. आणि बघा कसलं भारी, बघा मस्त वेगळे कसं कांदा बिंदा लिंबू कट करून घेतला आता. आणि बघा शिजले बघा चिकन कसं मस्त असं चिकन शिजले एकदम भारी. हे बघा. तर चला आता खाऊन घेऊयात. हां तर ना एकदम मस्त शिजलंय मित्रांनो. हे बघा एकदम भारी आणि सुक्क झालंय पूर्ण भात पण खायचं. सुक्क आणि एकदम भारी झालंय. भात घातला याच्यासाठी की थोडंसं कधी कधी ना असं हे होतंय कालवणासारखं, पण आज तसं झालं नाही. आज एकदम सुक्क झाले. टेस्ट असली जबरदस्त येते ना की बसते बस. आता जेवण करून घेऊया जेवण मस्तपैकी. आता नाही तर मग मी इकडे बोलायच्या नादात मला राहून नाही देणार ही मंडळी. बघा कशी झटली सगळी. आता ते आवडलं का नाही तुला? हां नाही कोण आलं का लय ह्याला का नाही रे, भूक लागली. हे लेवर लाग झालं यार ना मस्त लागत. एकच नंबर अशी एकच नंबर आहे ना. टेस्ट लागते. लोकांची भाजण्यात झाला तर बघा किती भारी रोप पेटवलंय. रोप पेटवलंय मग अशी तिकडे वरती पेटवलेलं. आता आमच्या शेजारीच पेटवलं इथं. तर चला फायनली मित्रांनो आलो गाडीकडं सगळं सामान वगैरे घेऊन. अवतार काय झालंय बघा आमचा दिवसभर. खरं तर मजा आली. सुरुवातीला थोडं दमलो ते बांबू वगैरे काढायला, पण नंतर मजा आली मस्तपैकी पोयलो वगैरे आज. तर चला आता जाऊयात घरी. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या सगळे. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय बाय.